2025 मध्ये आपल्या धडाकेबाज फलंदाजीने सर्वांचं लक्ष वेधणाऱ्या वैभव सूर्यवंशीने आज एक वेगळ्याच कारणासाठी हेडलाईन गाठली असता बिहारच्या पाटणा विमानतळावर त्याने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली आणि त्यांना वाकून नमस्कार करत आशीर्वाद घेतले। या ऐतिहासिक क्षणासोबतच त्यांच्या स्फोटक कामगिरीची ही चर्चा सध्या जोरात सुरू आहे। गुजरात टायटन्स विरुद्ध अवघ्या 35 चेंडूत शतक ठोकून IPL मध्ये सर्वात वेगवान भारतीय शतक करणारा फलंदाज ठरलेला वैभव सूर्यवंशी आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या साक्षात भेटीत दिसला। पाटणा विमानतळावर झालेल्या या भेटीत वैभवने पंतप्रधानांना वाकून नमस्कार केला आणि त्यांच्याकडून आशीर्वाद घेतले। या घटनेचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत। यंदाच्या IPL मध्ये वैभवने राजस्थान रॉयल्स कडून 7 सामने खेळून 252 धावा केल्या। सरासरी 36 स्ट्राइक रेट, तब्बल 206.55। त्याने 18 चौकार आणि 24 षटकार ठोकले आणि अल्प वेळात क्रिकेट वर्तुळाचं लक्ष वेधून घेतलं। IPL 2025 च्या लिलावात वैभवसाठी अनेक फ्रँचाइजीमध्ये चुरस होती। अखेरीस राजस्थान रॉयल्सने 1.10 कोटींना त्यांच्यावर विश्वास दाखवला। पोलीस टाइम न्यूज साठी स्वप्नील धारगावेची रिपोर्ट।